सो हे गाईज व्हॉट्सअप, वेलकम टू वन मोर न्यू व्लॉग. मावळची क्वीन बिंदास कोमल या चॅनलवर तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे. आणि आत्ता सकाळचे म्हणजे पहाटच झाली आहे ऑलमोस्ट. आणि आम्ही देवीला जाण्यासाठी निघालोय. तर ते कोणत्या देवीला आणि कोण कोण असणार आहे सो ते पाहण्यासाठी तुम्ही चॅनलवरती कनेक्ट राहा. म्हटलं चला व्लॉगला तर सुरुवात करून घेऊयात आणि बघूया दिवसभरात आपण काय मजा मस्ती करतोय. सो स्टे ट्यून. तर फायनली इथे आमची निघण्याची लगबग चालू झालेली. प्रत्येकजण गाडीमध्ये बसण्याच्या तयारीमध्ये होता. गाडीवरनं लिंबू वगैरे नारळ वगैरे ओवाळला आणि नंतर आम्ही जाण्यासाठी निघालो. तर पहिल्यांदाच आपल्याला कात्रज बोगदा लागतो सो तो क्रॉस केला आम्ही. आणि ऑलमोस्ट आज आम्हाला निघता बऱ्यापैकी उशीर झालेला. दरवर्षी आम्ही खूप जास्त लवकर आणि पहाटे निघतो जेणेकरून दर्शन आरामात होईल. पण ह्यावर्षी आम्ही 1-1.5 तास थोडंसं लेट निघालो होतो. पण तरी काही इशू नाही, 1 तासाचा आम्हाला दर्शन रांग मिळाली. सो खेडशिवापूरला पोहोचलो आम्ही आणि टेक तुम्ही बघू शकता, बऱ्यापैकी क्लिअर झालेलं वातावरण. आणि आमची घरचीच गाडी होती, एर्टिगा घेऊन गेलो होतो आम्ही. सो आम्ही CNG भरण्यासाठी थांबलेलो एका CNG स्टेशनवरती. सो तिथे CNG भरला आणि इथं आहे आमची क्वीन. आणि नंतर फायनली आम्ही घाटाला लागलो. मध्ये जास्त काही शूट नाही केलं मग, कारण की म्हटलं फक्त ट्रॅव्हल पण नको, थोडं फॅमिली टाईम पण स्पेंड करू. कारण की मी जास्त फॅमिलीमध्ये नसते, बऱ्याच दिवसानंतर मी त्यांच्यासोबत होते. सो काळूबाईला जाताना जो घाट लागतो मांढरचा, तो भोरघाट म्हणतात त्याला, तो इतका सुंदर आहे आणि पावसाळ्यामध्ये तो खूप जास्त सुंदर आहे. सो म्हणजे डोंगर आणि त्यातनं जे केलेलं काम ते सुंदर म्हणते मी. रस्ते सुंदर आहेत असं मी नाही म्हणणार, कारण की रस्ते खूप जास्त खराब आहेत तिथले. मागे काम चालू होतं 1-2 वर्षांपूर्वी, पण ते काय काम होतं ते येतात त्यांनाच माहिती. रस्ते तर अजिबात चांगले नाही आहेत. पण ठीक आहे, घाट जो पण आहे ना तो अशा पद्धतीने इथे दिसतो म्हणून मोह आवरत नाही तिथे शूट करण्याचं, त्यामुळे शूट केलं. आणि आमच्यासोबत मावशी वगैरे होत्या, त्या म्हणजे 1-2 जणी पहिल्यांदा चालत्या, सो त्यांनाही खूप छान वाटत होतं. फायनली लोकेशनला पोहोचलो. आमच्या देवीची थोडीशी तयारी केली, कारण की गाडीमध्ये येताना थोडंफार इकडे तिकडे झालं. सो असं काहीचं देवीला मस्त नटवलं आणि दर्शनासाठी जाण्यासाठी आम्ही निघालो. सो ही आहे आमची सगळी पलटण. वरती गेलो, मस्त हार फुलं वगैरे घेतली. आम्हाला देवीसाठी ओटी घ्यायची होती ती. आणि इथली मंदिर अशी सुंदर, मंदिराच्या बाहेरची शॉप्स असे सुंदर पद्धतीने सजलेले दिसतात आपल्याला. कोणत्याही देवस्थानाला जातो मी तिथे. सो इथं आमची पलटण घेऊन आम्ही मस्त पायऱ्या वगैरे चढत होतो. मी रीलही शूट केली आहे, ज्याला तुम्ही भरपूर प्रेम दिलं, सो त्यासाठी थँक्यू सो मच. आणि फायनली वरती गेलो तर इथे मंदिर परिसर पण इतका सुंदर बनवला आहे. आता त्यांनी खूप जास्त खर्च केला आहे आणि सुंदर असं पूर्ण बांधकाम केलं आहे. मंदिर पण छान सजवलं होतं. इथे तुम्ही बघू शकता कळस वगैरे पण. आधीचं मंदिर आणि आत्ताचं मंदिरामध्ये खूप जास्त फरक आहे आणि खूप सुंदर पद्धतीने त्यांनी तिकडे केलं आहे सगळं. तर आम्हाला इथे शीतलला आम्ही बाहेर ठेवलेलं, कारण की देवीला आतमध्ये न्यायला अलाउड नव्हतं. मग त्यामुळे इथे शीतल देवी घेऊन बाहेरच बसली होती. तिच्यासोबत माझे 2 भाऊ पण होते, रुपेश आणि प्रतीक, ते पण नव्हते आतमध्ये आले. सो फायनली आम्ही दर्शन वगैरे करून रिटर्न येण्यासाठी निघालो होतो. तिथे एक स्ट्रॉबेरीचं फार्म लागतं, तिथे त्या आजी होत्या थोड्याशा. तर इथे ते स्ट्रॉबेरीचं फार्म होतं, पण त्या आजी थोड्याशा खडूस होत्या, रूडली बोलत होत्या आणि स्ट्रॉबेरी पण असं व्यवस्थित देत नव्हत्या. मग आम्ही रागाने तिथं घेतलीच नाही स्ट्रॉबेरी, दुसरीकडे घेतली. नंतर खाली आलो देवीला वगैरे घेऊन आणि देवीची छान अशी पूजा केली, मांडणी केली, कारण की नैवेद्य पण दाखवायचा होता आणि 5 गाणी आणि आरत्या वगैरे घ्यायच्या होत्या. सो ते सगळं चालू केलं इथं आम्ही. इथे मम्मीच्या अंगात पण आलेलं, सो ते पण तुम्हाला इथे मी दाखवते आहे. त्यानंतर शीतल देवांशी बोलत होती अंगात आल्यानंतर. सो ते झालं सगळं आणि नंतर फायनली आरतीचा मान मला मिळाला. आता तुम्ही म्हणाल की हिचे 2 भाऊ पण सोबत होते, पण माझ्या भावांना जास्त पण म्हणजे बायकांमध्ये वगैरे नाही आवडत, ते कारमध्ये बसले होते. सो घरातला एकमेव मुलगा मग मी उरते, सो तो मान मला मिळाला. त्यानंतर नारळ वगैरे फोडण्याचा कार्यक्रम इथे चालू होता. आमच्या दबंग लेडी आहेत ह्या सगळ्या, ह्यांनीच नारळ वगैरे पण फोडले. तुम्ही बघू शकता इथे छान अशी मनोभावे देवीची पूजा वगैरे केली. आणि आम्ही आमच्या देवीला अशा पद्धतीने नटवलेलं, मस्त अशी नारायणपेठ घातली होती ग्रीन कलरची. त्यानंतर मम्मीला 5 सवाष्णी घालायच्या होत्या जेवायला. तसं तर आम्ही बाहेर जेवायला थांबणारच होतो, पण मम्मीची इच्छा होती की 5 जणी तिथे जेवल्या पाहिजे म्हणून. तर मग घरून आम्ही नेलेलं ते जेवण खाऊ घातलं. नंतर फायनली आम्ही रिटर्न येण्यासाठी निघालो आणि परतीचा प्रवास चालू केला. तर परतीचा प्रवास करत असताना हे निसर्ग सौंदर्य अनुभव घेत त्याचा आणि घरच्यांसोबत टाईम स्पेंड करत, मज्जा मस्ती करत असं आम्ही गाणे बिणे ऐकत वगैरे असं आम्ही रिटर्न निघालेलो. सो जाता जाता आम्हाला अजून एक लोकेशनला थांबायचं होतं जेवणासाठी. तर ते लोकेशन आहे सगळ्यांच्या ओळखीचं आणि लहानांपासून मोठ्यांच्या प्रत्येकाच्या जिभेवर ह्यांची चव रेंगाळ ते सगळ्यांनाच खूप जास्त आवडतं. खेडशिवापूर किंवा पुणे साईडला गेल्यावर आपला हा फिक्स स्टॉप असतो बऱ्यापैकी लोकांचा. सो इथे जगदंबाला आम्ही थांबलो होतो. तर मस्त असं मटणाचा टोप वगैरे रेडी होत होता. तसं आम्हाला अर्धा तासाचा वेटिंग टाईम दिलेला, पण तिथे फायनली आम्हाला 1 तास लागला आणि
त्यानंतर आमचं जेवण आमच्या टेबलला आलं. मस्त अशा 8 थाळ्या आणि स्प्राईट वगैरे मागवलेलं मी. सगळ्यांनी मनसोक्त असं जेवणाचा आनंद घेतला आणि तिथलं जेवण खूप जास्त टेस्टी असतं, तुम्हालाही माहितीच आहे. सो ते झालं आणि त्यांची सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे ही, ते आपल्या मदतीलाही धावून येतात. कसली इमर्जन्सी लागली तर तिथे सगळ्या सर्व्हिस प्रोव्हाइड केल्या जातात. मला ती गोष्ट खूप आवडली. नंतर परत एकदा नवीन कात्रज बोगद्याने आपण परतीचा प्रवास चालू केला घरी येण्यासाठीचा आणि नंतर कुठेही न थांबता घरीच आलो डायरेक्ट. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल आणि जर आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.